जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत होते आतापर्यंत आणि जर बघितलं तर काही कारणास्तव त्या मेरिट लिस्टमध्ये किंवा त्या लिस्टमध्ये आपलं नाव नाही आहे. तर काही विद्यार्थ्यांचा जर बघितलं तर उंचीमुळे जर बघितलं तर पोलीस भरतीचा त्या ठिकाणी फॉर्म भरता आलेला नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी खचून जायचं नाही, कारण की तुम्ही वर्दीचं स्वप्न बघितलेलं आहे, तर दुसरी अशी एक सेम पोस्ट आहे, पोलीस भरतीच्या लेवलची सेम पोस्ट आहे, की तुम्हाला त्या ठिकाणी वर्दी चढू शकते. तिचं नाव आहे वनरक्षक भरती. आता 2026 ची ही वनरक्षक भरती 100% येण्याचे चान्सेस आहे, कारण की मी हव्यामध्ये बोलत नाही आहे. जे काही अधिवेशन मध्ये बोलल्या गेलेलं आहे, की आता वनरक्षक भरतीच्या काही जागा ज्या समजा रिक्त आहे याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. म्हणजे 100% एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये तुमची वनरक्षक भरतीची जाहिरात येऊ शकते. आता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे, की वनरक्षक भरतीमध्ये वेतन काय असणार, पगार काय, जाहिरात कशी कधी येणार आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो अभ्यासक्रम काय असणार आहे, समोर वेतन, त्याच्यानंतर शारीरिक पात्रता काय आहे, मैदानी चाचणी कशी होते, सगळं आपण या 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 100% शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि आवडल्यास लाईक करा. जे वनरक्षकची तयारी करत आहे ते तुमचे जे मित्र मैत्रीण आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. ओके, आता बघा याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण शैक्षणिक पात्रता बघणार आहोत, की काय असणार आहे वनरक्षक भरतीला काय पाहिजे. ओके, समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी जर चेक केलं तुम्ही तर बघा, शैक्षणिक पात्रतेमध्ये जास्त डिटेल काही दिलेलं नाही आहे. डिटेल दिलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असं म्हणायचं मला, की खूप सारं काही भारूड आपल्याला पाहिजे का त्यासोबत नाही. कारण की वनरक्षक भरती आहे ग्रुप बी आणि सी ची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी चेक करायचं तुम्हाला 12वी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र. म्हणजे आता मला सांगा, आर्ट्स वाला पण देऊ शकतो, त्याच्यानंतर कॉमर्स वाला पण देऊ शकतो, सायन्स वाला पण देऊ शकतो, कोणीही देऊ शकतो. ओके. दुसरी गोष्ट जर बघितली या ठिकाणी प्रमाणपत्र काय मागितलेलं आहे तुम्हाला, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केले असल्यास अशा उमेदवार, म्हणजे असा जो उमेदवार आहे अर्ज करण्यास पात्र राहील. म्हणजे असा पण विद्यार्थी, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 10वी वाला कार्यकर्ता पण फॉर्म भरू शकतो. म्हणजे तुमची जर 10वी झालेली आहे, 12वी झालेली आहे, तर तुम्ही वनरक्षक भरतीचा त्या ठिकाणी फॉर्म त्या ठिकाणी फिल करू शकता. तिसरी गोष्ट जर बघितलं तर समजून घ्या, माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे परीक्षा 10वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार, ठीक आहे, या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र राहील. म्हणजे माजी सैनिकासाठी पण सेम काय दिलेले आहे, क्वालिफिकेशन विचारले गेलेले आहे, की माजी सैनिक पण 10वी उत्तीर्ण, अनुसूचित जमाती म्हणजेच काय झालं या ठिकाणी, तर एसटी. आणि या ठिकाणी जर बघितलं जे सर्वसाधारण आहे त्यांच्यासाठी काय रे 12वी अनुसूचित जाती एसटी साठी 10वी आणि माजी सैनिकासाठी काय दिलेलं आहे, 10वी दिलेलं आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले जे वन खबरे आहे, वन कर्मचारी आहे, यांच्यासाठी पण सूट देण्यात आलेली आहे. त्यांना पण शालांत म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केले, ठीक आहे, असल्यास अशा उमेदवार पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. कोण कोण फॉर्म भरू शकतो? 4 पॉईंट तुम्हाला लक्षात आलं असेल. सर्वसाधारण जर असेल तर 12वी, त्याच्यामध्ये कोणत्याही विषयामध्ये तुम्ही 12वी असायला पाहिजे, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स कोणतंही चालते. अनुसूचित जमातीसाठी काय आहे, 10वी. माजी सैनिक जर असेल तर परत काय म्हणू शकतो, 10वी. आणि जो समजा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला आहे त्याही लोकांसाठी जर बघितलं तर 10वी उत्तीर्ण गरजेचं आहे. ओके, समोरचा पॉईंट जर समजून घेतलं विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहे की काय असणार काय नसणार याच्यामध्ये. बघा, टिप काय दिले, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे किंवा वन कर्मचाऱ्यांच्या संबंधातील वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल. म्हणजे बाबा कोणी आलं आणि सांगितलं की बाबा माझं कुणीतरी वनखबरी होता, तो गेलेला आहे आणि हा प्रमाणपत्र माझ्याकडे आहे, असं चालणार आहे का? नाही, डुप्लिकेटपणा याच्यामध्ये काहीच चालणार नाहीये. हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. नाही तर बाबा पैसे भरून मी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे असं वगैरे काही चालणार नाही. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म फिल करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काहीच नाही बाबा, 10वी पाहिजे फक्त किंवा 12वी. आपल्या सर्वसाधारणसाठी 12वी आहे. 3.6 या मुद्द्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, मराठी भाषेचे ज्ञान लिहिणे वाचणे किंवा बोलणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे, कारण की महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला जॉब मिळणार आहे. वाचता आलं पाहिजे तुम्हाला मराठी आणि बोलणे पण गरजेचं आहे. नाही तर वाचता येते, बोलता येत नाही सर मराठी.
लिहिता येते पण वाचता येत नाही सर, असं चालणार आहे का? नाही. मराठीमध्ये तुमचं त्या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यावर कमांड असणे गरजेचं आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत आपण चेक करूया. या ठिकाणी आपण दुसरा मुद्दा घेत आहे वयोमर्यादा. कोण फॉर्म भरू शकतो आहे की नाही? लक्षात ठेवायचं, सरळ सरळ जर चेक केलं, मागासवर्गीय जर चेक केलं तर 18, किमान तुमचं वय किती असायला पाहिजे? 18, आणि जास्तीत जास्त जर बघितलं तर किती रे? 27. त्याच्यानंतर मागासवर्गीय आहे, अनाथ आहे, यांच्यासाठी जर बघितलं किमान किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 18, आणि जास्तीत जास्त इथे जर बघितलं 5 वर्ष जर बघितलं तर वाढून देण्यात आलेल्या, म्हणजे 32 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सेम पोलीस भरतीसारखं दिसत आहे. आता बघा, प्रावीण्यप्राप्त जो खेळाडू आहे, अमागास आहे, तो पण आता इथं जो खेळाडू आहे यांच्यासाठी सर्वसाधारण जर लक्षात ठेवलं तर 5 वर्ष वाढून देण्यात आले. सर्वांसाठी किमान सेमच आहे. 18 वर्ष तुम्ही असायलाच पाहिजे. असं नाही बाबा एसटीचा जर असेल एखादा कार्यकर्ता तर त्याला जर बघितलं तर 15-16 वर्षामध्ये घेऊन घेणं असं चालणार आहे का? नाही. पण तो खेळाडू असेल, कोणी असेल, किमान वय तुम्हाला लक्षात आलेलं 18 पाहिजे. जास्तीत जास्त जर बघितलं तर इथे लक्षात ठेवायचं 32 पर्यंत आहे. 27 जर बघितलं तर हे कोणासाठी आहे? अमागासांसाठी आहे. माजी सैनिक जर असेल तर सेम फीचर आहे. इथं बघितलं आपण की माजी सैनिकांसाठी कमीत कमी 18 आहे. 27 अधिक सैनिक सेवेचा कालावधी, तो सैनिक सेवेचा कालावधी अधिक त्याला किती वर्ष? तर 3 वर्ष वाढून देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जर मागासवर्गीय जर सैनिक असेल, माजी सैनिक असेल तर त्यांच्यासाठी 32 प्लस सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष त्या ठिकाणी वाढवून देण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी असेल, रोजंदारी मजूर असेल तर यांच्यासाठी किमान वय जर बघितलं तर म्हणजे किमान नाही, कमाल कमाल म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता 45 वर्ष असेपर्यंत. पण मला तरी वाटते असं कोणताच विद्यार्थी नसेल की त्याचं 45 वर्ष आहे बाबा तो वनरक्षकसाठी फॉर्म भरणार. असतात काही कार्यकर्ते. ओके, लक्षात ठेवायचं. आता हे झालं वयोमर्यादेच्या बाबतीत. समोरचा पॉईंट समजून घेऊ आपण, शारीरिक चाचणी आहे की नाही, की बाबा कसं असणार आहे शारीरिक चाचणी. तर लक्षात ठेवायचं, जसं आपण पोलीस भरती देत असतो, पोलीस भरतीमध्ये काय आहे बेटा, की कमीत कमी तुमची हाईट मोजल्या जाते. दुसरी गोष्ट जर बदललं चेस्ट मोजल्या जाते. त्याच्यानंतर जर बदललं तर फुगून न फुगून ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या जाते. पण याच्यामध्ये थोडं रिलीफ दिल्या गेलेलं आपल्याला, उंची कमी आहे या ठिकाणी, समजून घ्या. शारीरिक माप जर बघितलं तर पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी काय दिलेलं आहे, किमान उंची सेंटीमीटर मध्ये दिलेले 163. पुरुषांसाठी काय आहे? 163. आणि महिलांसाठी जर बघितलं तर किती आहे? 150. दिसत आहे का तुम्हाला? त्याच्यानंतर छातीचा घेर जर बघितला न फुगवता सेंटीमीटर मध्ये काय असणार आहे? हे फक्त पुरुषांसाठी असणार आहे. महिलांसाठी असणार आहे का? नाही. ह्या बाबी जर चेक केलं तर महिलांसाठी नसणार. ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. आता न फुगवता नॉर्मल मध्ये तुमची अशी छाती मोजल्या जाणार आहे. ती किती असायला पाहिजे? 79 सेंटीमीटर असायला पाहिजे. आणि फुगून जर बघितलं तर फुगून किमान जर बघितलं तर तिच्यामध्ये जर बघितलं 5 मीटर, सॉरी 5 सेंटीमीटरचा काय असायला पाहिजे? फरक असायला पाहिजे. म्हणजे इथे 79 आणि इथे काय दिसत आहे? 84. कमीत कमी यांच्यामधला जो फरक आहे किती असायला पाहिजे? 5. सर मग आमचं जर 10 सेंटीमीटर फुगत असेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही हो. तो तुला काहीच म्हणणार नाही की बाबा तू 10 का फुगवली वगैरे. काहीच टेन्शन नाही. इथं महिलांसाठी असं काही नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं चेक करा. वजन वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात ते वजन असायला पाहिजे. इथं दोघांसाठी सेम आहे. त्याच्यानंतर जर बघितलं अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी, म्हणजे आपण म्हणू शकतो एसटी वर्गांसाठी जर चेक केलं तर याच्यामध्ये थोडं उंचीमध्ये जर बघितलं तर रिलीफ दिल्या गेलेली आहे, थोडं सूट दिल्या गेलेली आहे. बघा इथे किती पाहिजे? तो पुरुषांसाठी 163, इथे किती आहे? 152.5 सेंटीमीटर हे उंची असायला पाहिजे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर महिलांसाठी काय, इथं 150 आहे, इथे किती दिलेले आहे? 5 ची सूट दिलेली आहे, म्हणजे 145 पर्यंत महिलांसाठी. आता असं का करत आहे गव्हर्नमेंट? कारण की तो जो वर्ग आहे, तो पिछाडलेला वर्ग आहे, तो या प्रवाहामध्ये आला पाहिजे असं गव्हर्नमेंटला वाटते. म्हणून इथे लक्षात ठेवायचं. बाकी इथे जर बघितलं सेम फीचर आहे. सेम फीचर आहे म्हणजे जर बघितलं सेम कंडिशन आहे असं मला याच्या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, चला आता समोरच्या मुद्द्याकडे वळूया आपण. परीक्षा पद्धत. परीक्षा पद्धत काय असणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, मागची जी भरती झालेली आहे त्याच्यामध्ये टीसीएसनी ही समजा परीक्षा कंडक्ट केलेली आहे. कम्प्युटर बेस्ड ही समजा परीक्षा आहे. एकदम लक्षात ठेवायचं आहे. सीबीटी आपण ज्याला म्हणत असतो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला किती प्रश्न असणार आहे, मार्क किती असणार आहे, त्याच्यानंतर क्रायटेरिया काय असणार आहे, हे सगळं मी सांगतो. पहिली गोष्ट समजून घ्यायचं आहे
की इथं जर बघितलं तर प्रत्येक विषयाला म्हणजे विषय किती आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एकूण गुण किती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं गुण आहे सर. गुण जर बघितलं तर या ठिकाणी दिसते आपल्याला 120 गुणांची ही परीक्षा असणार आहे. किती प्रश्न असणार आहे? 60. एका प्रश्नाला किती मार्क? 2 मार्क. निगेटिव्ह असणार का? बिलकुल नाही. त्याच्यानंतर जर बघितलं प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं 4 विषयावरती हा आयोग पेपर खेळणार आहे. मग मराठीत जर बघितलं तर इथं 30 गुण म्हणजे इथं 15 प्रश्न असणार आहे. आपले हाताचे मार्क आहे इथं. इंग्रजी जर बघितलं तर एकदम बेस्ट होऊन जाते. फक्त विषय काय आहे की या ठिकाणी गणित म्हणजे अंकगणित दिलेलं नाही आहे आणि या ठिकाणी इंग्रजीचा वापर केला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये इंग्रजी नसते आणि जर बघितलं त्या ठिकाणी गणित असतो. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं इंग्रजी एवढं काही अवघड विचारलं जात नाही. मी आता काय करणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं की हा जो चॅनल आहे हा सबस्क्राईब करून घ्या. याच्यामध्ये वनरक्षक भरतीला जे काही मागं विचारलेला समजा कंटेंट आहे काय काय विचारलं गेलं सगळं डिटेलमध्ये आपण या चॅनलला टाकणार आहोत. तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की तो खूप मस्त आहे आणि हा टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो तो जॉईन करून घ्या कारण की याच्यावर जर दिलं मी कंटेंट शेअर करणार आहे या टेलिग्राम चॅनलवरती. काही अडचण असेल तर हा माझा डायरेक्ट नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. कॉल करू नका कारण की कॉल करणं उचलणं शक्य नाही आहे कारण की बॅचमध्ये असते म्हणून. त्या ठिकाणी जर चेक केलं विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी ह्याला 15 प्रश्न 30 गुण असणार आहे. आता बघा या ठिकाणी जर बघितलं ऑनलाईन परीक्षेत प्रश्नाचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. आता जरी 10वी म्हणत असेल पण तुम्हाला माहित आहे की परीक्षा जर बघितलं जरी 12वी म्हणत असेल पोलीस भरतीला पण तुम्हाला माहित आहे परीक्षामध्ये प्रश्न किती स्टँडर्ड दर्जाचे असतात ते आपण सगळं डिटेलमध्ये बघणारच आहोत. बघा याच्यामध्ये भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान. आता हा पॉइंट मुद्दामून त्यांनी टाकलेला आहे. वन, पर्यावरण, हवामान याला आपण तांत्रिक म्हणतो. तांत्रिकचे सर्व लेक्चर मी या युट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे. फक्त चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे. परीक्षा 2 तासाची आहे. विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न 2 तास तुमच्याकडे वेळ असणार आहे. किती मजा ही मजा आहे. ओके तुम्ही झोपून जरी समजा तो पेपर दिला तरी त्या ठिकाणी पास होऊ शकता एवढं वेळ आपल्याकडे आहे. ओके समजून जर घेतलं अतिशय महत्वाचा पॉईंट हा या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी. काय म्हटलेलं आहे त्यांनी की उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण मिळवणं गरजेचं आहे. आता ही कंडिशन टाकली बघू. कमीत कमी 54-55 मार्क तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. म्हणजे कसं 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणे गरजेचे आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त जर मिळालं तर त्याला काही लोड येणार नाही. त्याला काही ताप येणार नाही बाबा. पण तुम्हाला जर 45% पेक्षा कमी त्या ठिकाणी गुण मिळाले तर त्याला ताप येऊ शकते. मग तो तुम्हाला जर बघितलं लिस्टच्या बाहेर करू शकतो. ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी. ओके विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल पहिल्यांदा ही भरती जर देत असाल तर चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला गाईड करणारच आहे. तर तुम्ही कृपया करून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की या समोर आपण वनरक्षकचे सर्व लेक्चर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करणार आहोत. बघा ऑनलाईन परीक्षा निकाल जर बघितलं वृत्तनिहाय ऑनलाईन परीक्षेचा निकाल वेबसाईट प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे इथे जर बघितलं वेबसाईटवर जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कमीत कमी तुमचे जे 45% गुण प्राप्त होईल त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. हे पण अतिशय महत्वाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचं तुम्हाला गोष्ट सांगून देतो काय आहे. आता बघा जसं आता आजची तारीख आहे 28 मार्च आजपासून एप्रिल म्हणजे IPL चालू झालेला आहे. पूर्ण भारतामध्ये हे आता IPL चालू होणार. कार्यकर्ते जर बघितलं कोणी सट्टे लावणार, कोणी दिवसभर मॅच बघणार, कालची मॅच आज हायलाइट म्हणून बघणार, कोणी चेन्नई, कोणी मुंबई, कोणी समजा RCB असं काहीतरी बोंबलत बसणार, कोणी स्टेटस लावणार. पण विद्यार्थी मित्रांनो या IPL सोबत तुम्ही SPL चालू करू शकता. SPL म्हणजे काय? सिलेक्शन प्रीमियर लीग म्हणजेच काय सुपरफास्ट लाईव्ह. आता हे सुपरफास्ट लाईव्ह काय आहे तुम्हाला सांगून देतो. बघा सुपरफास्ट लाईव्ह हे एक रिचार्ज सारखं आहे विद्यार्थी मित्रांनो. कसं तुमच्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा टेक्स्टबुक नावाचा. त्याच्यामध्ये तुमची माहिती तुम्ही काय करायचं आहे फिल करायची आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर सुपरफास्ट लाईव्हचे तुम्हाला प्रोडक्ट दिसणार. आता हा जो प्रोडक्ट आहे तर तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत आता वनरक्षक भरती आहे, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळशा भरती अनेक एक्झाम आहे जे आपण देतो विद्यार्थी मित्रांनो.
यांचे कोर्सेस आपल्या YouTube चॅनलवरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे, जे तुम्हाला आम्ही सर्वजण आहे की नाही लाईव्ह त्या ठिकाणी टीच करणार आहे. काही प्रॉब्लेम जर असेल ते तुमचं सॉल्व्ह करणार आहोत. दुसरी गोष्ट जर बदली याच्यामध्ये टेस्ट पण आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पण आहे, नोट्स पण आहे. सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे सुपरफास्ट लाईव्ह मध्ये. याची किंमत काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तुम्ही जर फ्रेशर असाल तर बघा 12 महिन्यासाठी जी किंमत होती 2000 आजच्या तारीखमध्ये म्हणजे इथं जर लक्षात ठेवलं 31 मार्च पर्यंत 999 रुपयामध्ये म्हणजे 999 रुपये खूप कमी पैसे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक कोर्स नाही मिळत आहे, तुम्हाला सगळे कोर्सेस मिळत आहे. म्हणजे पोलीस भरतीचं, वनरक्षक भरतीचं, SSCGD असेल, रेल्वे असेल, सरळ सेवा भरती असेल, तलाठी असेल, सगळे जे कोर्सेस आहे या ठिकाणी या सुपरफास्ट लाईव्ह मध्ये मिळणार आहे. असं प्रोडक्ट विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये कुठे तुम्हाला सापडणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला जर कमी महिन्याचं घ्यायचं असेल, 3 महिन्याचं जर घ्यायचं असेल तर 429 रुपयालाच ते आहे. आता याच्यामध्ये एक विशेष आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा बॅच जॉईन करणार, हा कोर्स जेव्हा जॉईन करणार त्या ठिकाणी तुम्हाला हा कुपन कोड वापरायचा आहे. उमेश सर नावाचा कुपन कोड वापरल्याच्या नंतर असं लक्षात येते की बाबा याच्यामध्ये अजून तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आणि तुम्हाला जर काही समजा अडचण असेल, वनरक्षक भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही काय करणार की माझा जो नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो नंबर तुम्हाला दिसत आहे वरती दिसतोय का नंबर, दिसत नसेल मी खाली घेतो 8888030869 हा नंबर आहे माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही त्याच्यावर काय करू शकता, मेसेज टाकू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट लिंक शेअर करणार की बाबा कसं जॉईन करायचं, काय जॉईन करायचं सगळं मी डिटेलमध्ये सांगणार. आता या ठिकाणी चेक करायचं आहे मैदानी चाचणी. आपण समोरचा पॉइंट किंवा समोरचा मुद्दा या ठिकाणी चेक करणार आहोत. मैदानी चाचणी कशी घेतली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये धावणं खूप गरजेचं आहे. जसं पोलीस भरतीमध्ये तुम्हाला गोळाफेक आहे, 100 मीटर आहे, ह्या गोष्टी दिसतात तुम्हाला. पण याच्यामध्ये 5 किलोमीटर तुमचं त्या ठिकाणी रनिंग असणं गरजेचं आहे. समजून घ्या 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर तुम्ही आला म्हणजे 16 मिनिट आले, त्याच्यानंतर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 5 किलोमीटर हा जो रनिंगचा टप्पा आहे तो पार पाडलेला आहे, तर तुम्हाला 80 गुण मिळणार आहे. 80 गुण. त्याच्यानंतर तुम्ही जर 17 मिनिट किंवा 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये आले म्हणजे त्या दरम्यान 1 मिनिटाचा फरक आहे. इथं सेकंद नाही. पोलीस भरतीमध्ये सेकंदवरती तर जर बघितलं मार्क तुमचे काय होतात, कमी होतात, वाढतात. पण या ठिकाणी जर बघितलं डायरेक्ट मिनिटच आहे. 17 मिनिट ते 18 मिनिटच्या दरम्यान आले तर इथे 10 गुण डायरेक्ट कमी होते. 7 म्हणजे 70 मार्क तुम्हाला मिळणार. 18 मिनिट आणि 19 मिनिटच्या दरम्यान जर आले तुम्ही तर 60 गुण. असं 10-10 गुणांनी ते काय होणार आहे, कमी होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं टार्गेट काय आपल्याला 17 मिनिटापेक्षा कमी मध्ये तुम्हाला या ठिकाणी 5 किलोमीटरचा हा जो इव्हेंट आहे पूर्ण करायचा आहे. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. आता मी हे सगळं सांगत बसत नाही कारण की त्या ठिकाणी सिंपल आणि ही जर पीडीएफ जर बघितलं मी या टेलिग्राम चॅनलला शेअर करून देतो, तुम्ही तिथून पण ते बघू शकता. आता हेच कोणासाठी होतं, पुरुष उमेदवारांसाठी होतं. लक्षात ठेवूया आपण काय झालं याचा. याला काय म्हणायचं, झूम आउट कर भाऊ मला. त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी चेक जर केला आपण तर 3 किलोमीटर आहे विद्यार्थी. किती किलोमीटर आहे, 3 किलोमीटर. सेम गुण आहे 80, 70, 60, 50, 45 वगैरे वगैरे खाली. ओके, पण इथं चेक करायचं आहे इथं 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी. आता यांच्यासाठी जर बघितलं किती आहे 12 मिनिट, कारण की इथं किती रे बाबा 3च किलोमीटर आहे, तिथं आपल्याला किती होतं 5 किलोमीटर होतं. त्याच्यानंतर 12 मिनिट ते 13 मिनिटच्या दरम्यान जर आला तर 70 गुण मिळणार आहे. 13 मिनिट ते 14 मिनिट 60 गुण, असं ते कमी होत चालत जाणार आहे. तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात की आपण आपला जो स्वप्न आहे तो पूर्ण करू शकतो कशाच्या द्वारे, तर या वनरक्षक भरतीच्या द्वारे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही गायडन्स लागलं वनरक्षक भरतीचं, माझं इथं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट मला संपर्क करा व्हॉट्सअपच्या द्वारे. ओके, कॉलिंग तितकी करू नका कारण त्या ठिकाणी कॉल हे उचलल्या जात नाही क्लासमध्ये असल्याच्या कारणानं. विद्यार्थी मित्रांनो अशाच या भरतीसाठी किंवा वनरक्षक भरतीच्या कंटेंटसाठी या चॅनलला तुम्हाला फॉलो करायचं आहे. माझा टेलिग्राम चॅनल पण तुम्हाला जॉईन करायचा आहे. इथे थांबतो. काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माहिती आवडल्यास आपले जे मित्र मैत्रीण आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.